नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली पेपर 1 मराठी व गणित यातील विभाग 2 गणित यातील संख्याज्ञान या घटकातील 2 अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत. पहा, 2 अंकी संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येचा दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या सर्वात मोठी असते, तर ज्या संख्येचा दशक स्थानचा अंक लहान असतो ती संख्या सर्वात लहान असते. पहा, जर दशक स्थानचे अंक समान असतील, सारखेच असतील, तर ज्या संख्येचा एकक लहान ती संख्या लहान व ज्या संख्येचा एकक मोठा ती संख्या मोठी असते. पहा, लक्षात ठेवा, एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे. एक अंकी सर्वात लहान संख्या 1 आहे आणि 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99 आहे आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे. पहा, 3 अंकी सर्वात लहान संख्या 100 आहे आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आहे. पहा, नमुना प्रश्न 1. खालील संख्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर आपल्याला लहान संख्या 2 अंकी संख्या आहेत. आपल्याला त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे, तर आपल्याला त्यांचं दशक आधी पाहावं लागेल. इथं दशक आहे 5, इथे आहे 3, 4 आहे आणि इथं 1 आहे. 5, 3, 4 आणि 1 दशकामध्ये सर्वात लहान दशक आहे 1, म्हणून ही 4 नंबरची 16 ही संख्या लहान आहे. पुढे आहे व्यवसाय 4. पहा, प्रश्न 1. 1 ते 5 खालील संख्यामधील सर्वात लहान संख्या पर्यायातून शोधा. आपल्याला या पर्यायातून लहान संख्या शोधायची आहे. पहा, 1 आहे 4.3 43, 2 आहे 4.9 49, 3 आहे 4.40, 4 आहे 4.5 45. तर या 4 संख्येतून लहान संख्या शोधण्यासाठी आपल्याला त्याचा दशक पाहावा लागेल. इथे दशक आहे 4, इथे पण 4, इथे पण 4 आणि इथे पण 4. जर दशक लहान असेल तर आपल्याला त्याची तुलना एककाची तुलना करून आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा काढावा लागतो. इथे दशक आहे, इथे एकक आहे 3, इथे आहे 9, इथे आहे 0 आणि इथे आहे 5. 4, 9, 0 आणि 5 या चारही एककामध्ये 0 एकक हा लहान आहे, म्हणून 40 ही संख्या लहान आहे. दुसरा आहे प्रश्न 1, 4, 2, 7, 3, 9 आणि 4, 5 याच्यामधली लहान संख्या शोधायची. इथे एक अंकी संख्या आहे, 4, 7, 9 आणि 5 यामध्ये आपण मोजायला गेलो तर सर्वप्रथम येते 4, त्याच्यानंतर येतो 5 आणि नंतर 7 आणि 9. मग पहिला येणारा अंक सर्वात लहान असतो मोजताना, म्हणून हा 4 अंक लहान आहे आणि उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. 4 ही ह्या चारही संख्यामध्ये लहान आहे. प्रश्न तिसरा 1, 23, 2, 78, 3, 51, 4, 12. मग आपल्याला दशक 2 अंकी संख्या आहेत. आपल्याला दशकाची तुलना करून लहान मोठी संख्या शोधावी लागेल. लहान संख्या शोधायची आहे. इथे दशक आहे 2, इथे आहे 7, इथे आहे 5 आणि इथं 1. मग 2, 7, 5 आणि 1 ह्या दशकामध्ये सर्वात लहान दशक आहे 1, म्हणून 1 दशक 2, 12 ही ह्या चारही संख्येमध्ये लहान संख्या आहे. पुढे आहे प्रश्न 4. 1, 85, 2, 37, 3 आहे 70,
आणि 4 आहे 54. याच्यामध्ये लहान संख्या शोधायची. तर पहिला दशक आहे 8, दुसरा आहे 3, तिसरा आहे 7 आणि चौथा आहे 5. लहान दशक कोणता आहे तर 8, 3, 7 आणि 5. याच्यामध्ये 3 दशक हा लहान दशक आहे, म्हणून 3 दशक 7 37 ही लहान संख्या आहे. पुढे आहे प्रश्न 5वा. 1 60, 2 39, 3 आहे 28, 4 आहे 96. याच्यामध्ये इथे दशक आहे 6, इथे आहे 3, इथे दशक आहे 2 आणि इथे आहे 9. या 6, 3, 2 आणि 9 ह्या दशकामध्ये सर्वात लहान दशक आहे दशक 2, म्हणून ही 28 संख्या या चारही संख्येमध्ये लहान आहे. पुढचा आहे प्रश्न 6 ते 10. खालील संख्यामधील सर्वात मोठी संख्या पर्यायातून शोधा. पहा, मोठी संख्या आता आपल्याला शोधायची आहे 4 पर्यायामधून. प्रश्न 6वा. 1 आहे 81, 2 80, 3 86, 4 89. तर आपल्याला दशकाची तुलना करावी लागेल. इथे दशक आहे 8, इथे 8, इथे पण 8 आणि इथे पण 8. मग दशक समान असेल तर आपण एककाची तुलना करत असतो. इथे आहे 1, इथे 0, इथे 6 आणि इथे 9. 1, 0, 6 आणि 9 यामध्ये 0 हा सर्वात लहान एकक आहे आणि 9 हा सर्वात मोठा एकक आहे. आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे, म्हणून 8.989 ही चारही पर्यायामध्ये सर्वात मोठी संख्या आहे. दुसरा आहे 7, 1 66, 2 53, 3 36 आणि 4 19. पहा, या 4 संख्येमध्ये इथे दशक आहे 6, इथे आहे 5, इथे आहे 3, इथे आहे 1. मग 6, 5, 3 आणि 1 या दशकामध्ये 6 दशक चारही मध्ये मोठा आहे, म्हणून 66 ही संख्या 4 पर्यायापेक्षा मोठी आहे. प्रश्न 8वा. 1 आहे 3, 2 9, 3 7 आणि 4 1. 3, 9, 7 आणि 1 यामध्ये 9 मोजताना पहिला 1 येतो, नंतर 3, नंतर 7 आणि शेवटी 9 येतो, म्हणून 9 हा शेवटी येतो, म्हणजे हा अंक मोठा आहे. पुढे आहे 9वा प्रश्न. 1 10, 2 3 30, 3 50, 4 40. तर याच्यामध्ये मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. 10 नंतर येतो 30, नंतर 40 आणि शेवटी येतो 50. मग शेवटी 50 येतो, म्हणून ही संख्या मोठी आहे 50. 10वा प्रश्न. 1 आहे 37, 2 आहे 58, 3 आहे 71, 4 आहे 64. पहा, मग दशकाची तुलना करायला गेले तर इथं आहे 3, इथं 5 दशक, इथं 7 दशक आणि इथं 6 दशक. मग 3, 5, 7 आणि 6 दशक या चारही दशक मध्ये 7 दशक हा मोठा आहे, म्हणून 71 ही संख्या चारही मध्ये मोठी आहे. पहा, प्रश्न 11वा. 1 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? पहा, 1 अंकी सर्वात लहान संख्या ही आहे 1. पर्याय क्रमांक 1 10, 2 1, 3 5 आणि 4 9. पर्याय क्रमांक 2 1. 12वा प्रश्न आहे 5 पेक्षा लहान संख्या कोणती? 5 पेक्षा लहान 7 हे 5 पेक्षा मोठे आहेत, 2 9 5 पेक्षा मोठे आहे, 3 8 5 पेक्षा मोठे आहेत आणि 4 3 हे 5 पेक्षा लहान आहेत. व पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे प्रश्न 13वा. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1 आहे 99, 2 आहे 100, 3 आहे 10 आणि 4 पर्याय आहे 98. 2 अंकी सर्वात मोठी संख्या सांगितली आहे, ती आहे 99. त्याच्यानंतर 100 येतात, 3 अंकी संख्या सुरू होतात, म्हणजे 99 ही शेवट 2 अंकी संख्या आहे, म्हणजे ही 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. पुढे आहे प्रश्न 14वा.
खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर पहा, पहिला आहे 67, 2 आहे 74, 3 आहे 56 आणि 4 आहे 93. यामध्ये आपल्याला दशक आधी पाहावं लागेल. इथं दशक आहे 6, इथे आहे 7, इथे आहे 5 आणि इथं आहे 9. लहान संख्या शोधायची, मग आपल्याला लहान दशक पाहावं लागेल. 6, 7, 5 आणि 9 या चारही दशकामध्ये 5 दशक लहान आहे, म्हणून 56 ही संख्या चारही संख्येमध्ये लहान संख्या आहे. पुढे आहे प्रश्न 15वा. एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा, आपल्याला विचारलंय एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. आपण 1 ते 9 पर्यंत मोजतो. 9 नंतर 10 म्हणजे 2 अंकी संख्या सुरू होतात. मग 9 ही शेवटची एक अंकी संख्या आहे, म्हणजे 9 ही सर्वात मोठी एकांकी संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा आहे 16. 25 पेक्षा मोठी संख्या खालीलपैकी कोणती? 25च्या पुढची 1 आहे 24, ती लहान आहे. 2 आहे 19, 19 पण 25 पेक्षा लहान आहे. 3 आहे 27, 25 नंतर 26, 27 ही मोठी आहे. आणि 16, 16 पण 25 पेक्षा लहान आहे. मग पर्याय क्रमांक 3, 27 ही 25 पेक्षा मोठी संख्या आहे. पुढे आहे प्रश्न 17वा. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? पहा, 2 दशक. 2 दशक म्हणजे 20, 10 एकक म्हणजे सुट्टे 10 एकक 10, 4 दशक म्हणजे 40 आणि इथे 9 दशक म्हणजे 90. सर्वात लहान संख्या कोणती विचारलंय? इथे 20, इथे 10, 40 आणि 90 लहान संख्या आहे. इथे 2 दशक, इथे 1, 4 आणि इथे 9. चारही दशकामध्ये 1 लहान आहे, म्हणून ही 10 एकक ही संख्या लहान आहे. प्रश्न 18वा. खालील पर्यायातून सर्वात मोठी संख्या असणारा पर्याय शोधा. 2 दशक. 2 दशक म्हणजे 20, 1 एकक म्हणजे 1, 4 एकक म्हणजे सुट्टे 4, 8 एकक म्हणजे सुट्टे 8. याच्यामध्ये 1, 4, 8 ही एक अंकी संख्या आहे आणि ही 2 अंकी संख्या आहे, म्हणून 2 दशक ही एक अंकी संख्येपेक्षा 2 अंकी संख्या मोठी असते, म्हणून 2 दशक ही संख्या मोठी आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर पहा, इथे आहे 33, दशक आहे 3, इथे 4 दशक, इथे 5 दशक, इथे आहे 8 दशक. लहान संख्या शोधायची म्हणजे लहान दशक आपल्याला शोधावे लागेल. 3, 4, 5 आणि 8 दशक मध्ये 3 दशक हा लहान दशक आहे, म्हणून 33 ही संख्या लहान आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 20वा. 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? पहा, इथे आहे 1 दशक, इथे 9 दशक, इथे 1 दशक आणि 9 दशक. या चारही दशकामध्ये 1 दशक लहान आहे, म्हणून ह्या 2 1 दशक आहेत. त्याच्यामध्ये मग आपल्याला पुढचा एककाचा विचार करावा लागेल. इथे एकक आहे 1, इथं आहे 0. 1 आणि 0 मध्ये 0 लहान आहे, म्हणून लहान संख्या शोधायची, म्हणून ही 10 ही लहान संख्या आहे. धन्यवाद.